रे, काय मग काय म्हणते दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली? काय साफसफाई झाली बाई, आजच आवरलं सगळं. मस्त म्हणत होते माझ्या सासूला का एखादी बाई लावू आणि करून घेऊ, पण कशाच ऐकते आमची म्हातारी. सगळं मलाच करायला लावलं, मलाच आतबो घेतलं बाई तिने. आता आवरली सगळी साफसफाई, घेतला आजपासून फराळाचं करायला. तेच आता खोबरं किशीत होते, करंजा करायच्या ना संध्याकाळी. अगं नाही बाई, कशाच्या साड्या कशाचं काय. अगं इथं अजून माझ्या छकुलीला साधा ड्रेस नाही घेतला, तेव्हा मला केव्हा साडी भेटायची. सासूकडे होते पैसे, तिने आणलं तिच्यासाठी लुगडं आणलं, तिच्या लेकींसाठी साड्या आणल्या. तिचे बी कशाचे पैसे म्हणा, तिच्याच लेकाकडून डापू ठेवले असतील, तेच पैसे आता निघते आहे. अगं मम्मी तुला सांगते, माझं सोड ग, पण त्या बारक्या छकुलीने काय केलेलं आहे, आज 4 दिवस झालेले रोज माझी छकुली रडू राहिली का मला नवीन कपडे घ्यायचे, फटाके घ्यायचे म्हणून. पण तरी सुद्धा आहे ना म्हातारीने हू का चूक केली नाही. आता जेव्हा तिचे लाडक्या लेकीचे पोरं येतील ना, तेव्हा बरोबर त्यांना न मागता सगळ्याच्या सगळं घेईन. तिच्याकडे ना सगळ्यांचं सगळं कराय बरोबर पैसे येत्या, फक्त माझं माय पोरीचं म्हटल्यावरच तिच्या जीवावर येतं. बरं मम्मी ते सगळं जाऊ दे, आधी माझं ऐक. आजच आहे ना माझ्या सासूला फोन करून ठेव, म्हणावे ना विजयाला 4-5 दिवस दिवाळीला पाठवा म्हणून. नाही परत तिच्या नंतर नाटकं सुरू होत्या काय ना, आजच जाय, उद्याच जाय, ननंद आल्यावरच जाय, भाऊबीजेला जाय, संध्याकाळी परत ये. हे काय चालणार नाही, मला यावेळेस आल्यावर राहायचंय बरं का.